पवार यांच्या अपघाताचा एक नवा सीसीटीव्ही समोर आलाय। बारामतीमधल्या रनवेजवळ विमान पडत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ दाखवत रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे घातपाताची। धुकं असताना पायलटने विमान लँडिंगची परवानगी का मागितली असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, हा व्हिडिओ नेमका कोणत्या यंत्रणेकडून समोर आलेला आहे आणि या व्हिडिओतनं आणखीन काय माहिती समोर येते? कविता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की हा व्हिडिओ जो आहे, ज्या दिवशी हा अपघात झाला अजित पवारांचा, त्या दिवशी दोन व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले होते। एक म्हणजे तो लांबून होता आणि हा जो व्हिडिओ आपण दाखवत आहोत प्रेक्षकांना, तो व्हिडिओ जो आहे तो अगदी क्लोज आहे आणि केवळ 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये असं स्पष्ट होतंय की विमान जे आहे ते एका बाजूला असं तिरकस झालेलं आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो सरळ जमिनीवरती म्हणजे ते विमान क्रॅश झालेला आहे आणि स्फोट झालेला आहे। हा विमान जो आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो रोहित पवार यांनी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये काल मुंबईमध्ये दाखवला आणि आज परत त्यांनी दिल्लीमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हा व्हिडिओ दाखवलेला आहे। या व्हिडिओमधून दोन गोष्टी रोहित पवार यांनी जे आहे ते चौकशी करत असलेल्या आणि एकूणच प्रशासनावरती जे आहे त्यांनी दोन जे आहे ते प्रश्न उपस्थित केलेले आहे। एक म्हणजे की जर धुकं होती असं या ठिकाणी सांगण्यात येतंय, तर धुकं असताना सुद्धा जो पायलट होता, जो मुख्य पायलट होता सुमित कपूर, याने या संपूर्ण ठिकाणी म्हणजे धुकं असताना त्याने लँडिंगची परवानगी का मागितली? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेस तिकडे म्हणजे बारामतीचा जो रनवे आहे तिथे रनवे क्रमांक 29 आणि रनवे क्रमांक 11 असे दोन रनवे आहेत। रनवे क्रमांक 29 जो आहे तो उंचावरती आहे आणि रनवे क्रमांक 11 जो आहे तो अगदी सूर्य उगवताना ज्या वेळेस त्याचे सूर्याची किरणं जी आहेत ती त्या पायलटच्या किंवा त्या विमानाच्या अगदी समोर येतात। त्यामुळे सुरुवातीला पायलट जे आहे मुख्य पायलट जो आहे सुमित कुमार, त्याने रनवे 29 ची परवानगी मागितली होती आणि त्यानंतर अचानक त्याने रनवे 11 ची परवानगी मागितली होती। ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस धुकं होती असं जे आहे ते एक कारण जे आहे ते VSR कंपनीकडनं म्हणजे जी विमान बनवणारी ही जी विमान ज्या कंपनीचं होतं त्यांनी सांगितलं होतं की विमानामध्ये कोणताही बिघड नव्हता, तर धुकं असल्यामुळे हा ऍक्सिडेंट झाला असावा। तर ही धुकं पायलटला दिसत असून सुद्धा पायलटने जी आहे ती लँडिंगची परवानगी का मागितली, त्यानंतर रनवे क्रमांक 29 ची पहिल्यांदा परवानगी मागितली, त्यानंतर रनवे क्रमांक 11 ची परवानगी मागितली आणि तिसरं महत्वाचं म्हणजे हा जो हे जे विमान आहे ते 2 वेळा गिरट्या घालतं आणि दुसऱ्या वेळेस जे आहे ते हलकसं तिरकस होतं आणि विमान जे आहे ते जमिनीवरती क्रॅश होतं आणि त्याचा स्फोट होतो। तर अशा प्रकारे जर आणि स्थानिकांच्या काही बाईट्स सुद्धा जे आहेत ते रोहित पवार त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवले होते। तर त्या स्थानिकांच्या बाईटमध्ये स्पष्टपणे तिकडचे सरपंच असतो किंवा ज्यांनी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यांनी सुद्धा म्हटलंय की विमानाचा एक वेगळ्या प्रकारचा आवाज जो आहे तो येत होता। त्याचबरोबर रोहित पवार यांनी सुद्धा ही शंका उपस्थित केली की या संपूर्ण घटनेच्या वेळेस जी को पायलट होती शांभवी पाठक, तिचा ओ शिट असा आवाज येतोय आणि जो मुख्य पायलट असतो, जो मुख्य पायलट सगळे नियंत्रण जो कंट्रोल घेत असतो किंवा जो निर्णय घेत असतो, तो मुख्य पायलट सुमित कपूर जो आहे तो गेली 1 ते 1.5 मिनिटं त्याचा कोणताही कॉकपिट मधनं आवाज येत नाही। या संपूर्ण घटनेमध्ये सर्वात महत्वाचा पुरावा ठरणार आहे तो म्हणजे ब्लॅक बॉक्स। हा ब्लॅक बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये सगळं संभाषण किंवा शेवटच्या क्षणी काय झालं त्या ब्लॅक बॉक्स मध्ये सगळं संभाषण दोन्ही पायलटचं किंवा आतमध्ये जे बसलेले असतात प्रवासी त्यांचं सगळं संभाषण असतं। त्यामुळे या ब्लॅक बॉक्सचा अद्यापही संपूर्णपणे उघड म्हणजे त्याचा अहवाल समोर आलेला नाहीये। त्यामुळे ह्या 8 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये खूप काही स्पष्ट होत आहे की धुकं असताना पायलटने लँडिंगची परवानगी का मागितली, जो मुख्य पायलट सुमित कपूर जो आहे तो शेवटच्या 1 ते 1.5 मिनिटं का शांत होता, शांभवी पाठक जो आहे तिचा एकदम घाबरण्याचा आवाज, तिचा एकटीचा आवाज का येत होता आणि रनवे जो आहे तो 29 चा आधी परवानगी मागितली तर रनवे 11 ची परवानगी ऐन मोक्याला शेवटच्या क्षणी का मागण्यात आली। आणि सर्वात महत्वाचं 2 गिरट्या घातल्यानंतर सुद्धा जर पायलटच्या हे लक्षात आलं की धुकं आहेत किंवा आपण इथे लँडिंगची परवानगी किंवा लँड व्यवस्थित करू शकत नाही तर हे विमान परत एकदा पुण्याला येऊ शकलं असतं। तर ही घाई का वैमानिकांनी आणि जे ते ATC ची परवानगी म्हणजे बारामतीच्या जे विमानाला कंट्रोल किंवा विमानाला जे पायलटच्या संपर्कात जे असतात त्यांची टीम, त्यांना स्पष्ट का नाही सांगितलं की विमान जे आहे ते परत पुण्याला पाठवा किंवा हे लँडिंगची योग्य स्थिती नाहीये, मग ती विमानाची असो, तिकडचे धुकं पसरण्याची असो किंवा मग त्या रनवेची असो, ह्या तिन्ही गोष्टी सुयोग्य स्थितीत नसताना सुद्धा लँडिंगची इतकी घाई पायलटला किंवा एकूणच बारामती जे कोणी बारामती पुण्यामध्ये जे कोणी त्या पायलटला इन्स्ट्रक्शन देणारी कंपनी असते, जी टीम असते
त्यांनी काही झालं तरी तिथे लँड करायचंच का आहे, अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन वारंवार का देण्यात आले, असा सवाल जो आहे तो हा व्हिडिओ दाखवत अनेक रोहित सवाल पवार आहेत यांनी आणि काही जे नवीन व्हिडिओ समोर येतात त्याच्यावरनं हे सवालांचे गांभीर्य आणखीन वाढते आणि काल जसं तुम्ही सांगितलं रोहित पवार यांनी सुद्धा अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। जर वातावरणाची परिस्थिती, विमानाची परिस्थिती ह्याचा मेळ घातला गेला तर मग पायलटनं लँडिंग करण्याचा निर्णय का घेतला, की त्यांना लँडिंग करायला सांगितलं होतं, अनेक सवाल आहेत। अर्थातच जसं तुम्ही सांगितलं ब्लॅक बॉक्स मधला डेटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे समजू शकणार नाही आणि साधारण 20 ते 22 दिवस हा ब्लॅक बॉक्स मधला डेटा डिकोड करण्यासाठी लागू शकतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।